श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत मुलाचे किंवा मुलीचे लग्न जमत नसेल तर काय उपाय करावा, कोणकोणते उपाय करावे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। लग्न म्हटलं की मुलगी मुलगा बघण्यापासून सुरुवात होते। काहींचे लग्न लवकर जुळून येते, ते काहींचे लग्न योगायोगाने थोड्या वेळाने जुळून येते। पण तुम्हाला माहित आहे का की 100 पैकी 70 मुले असे आहेत की ज्यांचे लग्न जुळून यायला वर्षानुवर्षे लागतात। शेवटी तर काही नैराश्याच्या वाटेवर जातात। परंतु स्वामींनी लोक कल्याणासाठी असे काही उपाय सांगून ठेवले आहेत जे काळानुरूप विसरण्यास आले। जे उपाय करून आपल्याला त्यांचा प्रत्यय येतो म्हणजे येतोच। मग तो स्वामी तारक मंत्र असो किंवा स्वामी अष्टक असो, आपल्याला त्यांचे चांगले अनुभव येतात। म्हणूनच जे मुलं आणि मुली लग्नासाठी आपला वर किंवा वधू च्या शोधात आहेत, यांनी ज्यांना लग्न ठरवून सुद्धा त्यामध्ये काही ना काही कारणांमुळे लग्नांमध्ये व्यत्यय येतो, त्यांच्यासाठी 100% याचा फायदा होणार आहे। तर उपाय आहे नारळ आणि लाल कपड्याचा उपाय। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे पाण्याचा नारळ, लाल कपडा, हळद कुंकू, चमेलीचं तेल, शेंदूर किंवा गुलाल। त्याच्यासाठी विधी आहे मंगळवारी सकाळी लवकर उठून अंघोळ करा। सकाळी लवकर उठणं हे मन शांत आणि एकाग्र करण्यास मदत करते। देवपूजा करा। देवघरासमोर लाल कपडा पसरवा। देवपूजा करून आपण देवाचा आशीर्वाद घेतो। लाल रंग हा शुभ मानला जातो आणि तो मंगल कार्यात उपयोगी ठरतो। नारळाला हळद कुंकू लावा आणि त्याला दोन्ही हात लावून ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र 1 माळ जप करा। हळद कुंकू हे शुभ आणि मंगल मानले जाते। मंत्र जपणं हे मन शांत आणि एकाग्र करते आणि देवाचा आशीर्वाद मिळण्यास मदत करते। नारळ आपल्या हातात घ्या आणि आपले नाव, गोत्र, वय आणि लग्नातील अडचणी सांगा। आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण त्याच स्पष्टपणे उच्चारण करणं गरजेचं आहे। 30 दिवसांमध्ये लग्न होईल अशी पूर्ण विश्वासाने प्रार्थना करा। पूर्ण विश्वास आणि सकारात्मक विचार हे यशाची गुरुकिल्ली आहेत। नारळ कपड्यावर ठेवा आणि त्यावर शेंदूर किंवा गुलाल मिसळून तेल लावून श्रीराम लिहा। शेंदूर आणि गुलाल हे शुभ मानले जातात। श्रीराम हे विवाह आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहेत। नारळ आणि कपड्याची गाठ बांधून घरामध्ये उंच ठिकाणी ठेवा। नारळ आणि कपड्याची गाठ बांधून आपण आपल्या मनोकामना बांधून ठेवतो। उच्च ठिकाणी ठेवणं हे नारळाला आदर देण्याचा आणि त्याला सुरक्षित ठेवण्याचे प्रतीक आहे। हा उपाय मंगळवारी सकाळी 8 वाजेच्या आत करणे शुभ मानले जाते। उपायाचा परिणाम 30 दिवसांच्या आत दिसून येण्याची शक्यता आहे। हा उपाय कोण करू शकतो? पहिला आहे मुलगा मुलगी, ज्यांचं लग्न जमत नाही ते स्वतः हा उपाय करू शकतात। दुसरा आहे आई वडील, आपल्या मुलगा मुलीसाठी हा उपाय करू शकतात। तिसरं बहू बहीण भाऊ, आपल्या भावंडांसाठी हा उपाय करू शकतात। आणि इतर नातेवाईक, जवळचे नातेवाईक जसे की काका, मामा, आजी, आजोबा इत्यादी मुला मुलींच्या लग्नासाठी हा उपाय करू शकतात। मित्रमैत्रिणी, जवळचे मित्रमैत्रिणीही यासाठी मदत करू शकतात आणि हा उपाय करू शकतात। कोणत्याही व्यक्तीने हा उपाय करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची श्रद्धा आणि इच्छाशक्ती यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे। लग्न जमत नसेल तर इतर कोणते उपाय करता येतील हा प्रश्न साहजिक मनात येतो। तर चला आपण बघूया। गुरुवारी कपाळाला हळदीचा टिळा लावा। गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो। गुरुवारी सकाळी स्नान केल्यानंतर कपाळाला हळदीचा टिळा लावणे शुभ मानले जाते। यामुळे विवाह लवकर होण्यास मदत होते। गुरुवारी पिवळे कपडे परिधान करा। गुरुवार हा पिवळ्या रंगाचा दिवस मानला जातो। गुरुवारी पिवळे कपडे परिधान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि विवाह लवकर होण्यास मदत होते। पर्स खिशात हळकुंड ठेवा। हळकुंड हे विष्णूंचे प्रतीक मानले जाते। पर्स खिशात हळकुंड ठेवल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते। रात्री उशीखाली हळकुंड ठेवा। रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली हळकुंड ठेवल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते। स्वामींवर विश्वास ठेवा आणि हे सर्व काही उपाय करून बघा। Thank you for watching this video. Like, share and subscribe this channel.